सुप्रभात मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा जो चौथा पाठ आहे, नात्यांची घट्ट वीण, हा पाठ आपण बघणार आहोत. आणि या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत मीरा शिंदे. आता मीरा शिंदेबद्दल सांगायचं तर विविध नियतकालिकांमधून आणि मासिकांमधून त्यांच्या कथा आणि कविता यांचं लेखन सुरू असतं. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांशी परस्परांनी गुंफलेला आहे बघा. जन्मापासून आपल्याला नाती या ज्या नात्यांचा सहवास आपल्याला जो लागतो तो शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत प्रत्येक नातं आपल्याशी गुंफलं जातं. आणि ह्या नात्यांची जी वीण आहे म्हणजे या नात्यांची जी माळ आहे ती इतकी घट्ट आहे की जन्मापासून तुमच्या मागे लागलेली ही नाती मरेपर्यंत सुटत नाही. आणि म्हणून या पाठामध्ये लेखिकेने आपल्याला असलेल्या नात्यांविषयीचं वर्णन अगदी सहजपणे आणि परिणामकारक रीतीने अगदी स्पष्ट केले. आणि आपला हा जो पाठ आहे हा पाठ 2010 मध्ये आवाम नावाचं एक मासिक आहे. या आवाम नावाच्या मासिकामधून आपल्याला हा पाठ मीरा शिंदे यांनी आपल्याला सांगितलेला आहे. बघा, प्रस्तुत लेखामध्ये या पाठामध्ये तुमच्या लक्षात येईल की लेखकांनी माणसांमधील नात्याचं वर्णन केले. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस, आता माणसाचा जर का विचार केला तर माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो माणसांच्या सोबत व त्यांच्या आधाराने जगत असतो. साहजिकच या माणसाशी त्याचा काही संबंध निर्माण होतात आणि हे संबंध म्हणजेच नाती होय. या नात्यांमध्ये काही नाती जन्मामुळे प्राप्त होतात तर काही नाती जी आहेत ती सहवासाने प्राप्त होतात. बघा, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ते आपल्या जन्माने प्राप्त होतात. मात्र मित्र जे आहेत ते मात्र आपण एकमेकांच्या सहवासामध्ये जेव्हा येतो त्यावेळेस त्या नात्यांमध्ये त्या मैत्रीचं नातं निर्माण होतं. म्हणजे जन्माने काही नाती निर्माण होतात तर काही नाती सहवासाने निर्माण होतात. लेखकांनी या नात्यांचं स्वरूप अत्यंत प्रभावीपणे या पाठामध्ये आपल्या समोर उलगडून दाखवलेलं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. चला सुरू करूया पाठ. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लिहून येतो. बघा, पहिलंच वाक्य की जन्माला आलेला जो माणूस असतो तो जन्माबरोबर आणि त्याच्या नाळेबरोबर, बघा नाळ म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल कदाचित, की जन्मतः बाळाला जी बिंबी म्हणजे ज्या बाळाचं जे भरण पोषण असतं ते पोषण त्या नाळेवाटे केलं जातं. आता ही जी नाळ आहे इथं सांगायचं म्हणजे अगदी जन्मतः आपल्याला ही नाळ असते आणि नातं नावाचं एक भली मोठी माळ या जन्मासोबतच आपल्याबरोबर येते. जशी नाळ असते तशीच नातं सुद्धा असतं. आता या माळेमध्ये काय काय असतं? ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात. बघा, हे जे नाते नावाचे जे मणी आहे ना, एका मागोमाग एक ही नाते नावाचे मणी ओवलेले असतात. सगळ्यात पहिला मणी असतो आई, वडील, भाऊ, बहीण, काका, असे एका मागोमाग एक नात्यांचे मणी या माळेमध्ये ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. बघा, या सगळ्या मोत्यांनी काय होतं तर एक सुंदर अशी माळ तयार होते. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंतली जाते. बघा, ही जी वीण आहे, ही जी माळ आहे, ही नंतर मग इतकी घट्ट होत जाते की प्रत्येकाविषयी प्रत्येकाभोवती ही माळ गुंतत जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते तर कधी अगदी स्वकीय होऊन जाते, म्हणजे कधी जवळचे होऊन जाते, तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबरच आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद असतोच. बघा, नात्यांमध्ये सुद्धा स्वकीय आणि परकीय असा भेद आहे. नात्यांमध्ये काही काही नाती तुम्हाला अगदी जवळची वाटतात आणि काही काही नाती जी रक्ताची असतात तरी पण आपल्याला ती नाती परकीय वाटतात. आता याचं उदाहरण सांगता येईल का? आई, बघा, आईने आपल्याला तुम्हाला कितीही मार दिला, कितीही रागवली तरीही तुम्हाला तुमच्या आईविषयी जे नातं आहे ते आपलं वाटतं.
पण जर का काकूने जर का तुम्हाला थोडंसं काही बोललं तर लगेच आपण काकूकडे मात्र तिरप्या नजरेने बघायला लागतो. म्हणजे काय, रक्ताची नाती असून सुद्धा स्वकीय आणि परकीय असा भेद या नात्यांमध्ये आहे. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कोणाचा तरी भाऊ, कोणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू असं करूनच. माणूस जन्माला येतो, जो मुलगा असतो जन्माला येतो तो जन्माबरोबर काय येतो, तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाचा तरी नातू असतो, कोणाचा तरी कोणाची तरी बहीण असते. म्हणजे काय, नात्यांच्या विडीशी त्याची पहिली ओळख ती इथे होते बघा. नात्यांची जी वीण आहे, ती नात्यांची जी माळ आहे, ती माळ त्याची पहिली सुरुवात त्याच्या जन्माबरोबरच होते. आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात बघा. आणि नंतर नंतर जसं जसं मुलगा मोठा होतो तस तशी अनेक नाती, अनेक नात्यांचे मोती त्या माळेमध्ये ओवले जातात आणि त्याचं जीवन अतिशय समृद्ध आणि सुंदर होत जातं. रेशमाच्या धाग्यांसारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्क, मुलायम आणि धारदारही असते बघा. ही नात्यांची वीण आहे, ही नात्यांची माळ आहे, ती कशी आहे, ती एका वेळेस नाजूक आहे. दुसरे रेशमाचा धागा जसा असतो ती अतिशय नाजूक असतो, पण त्याचबरोबर अतिशय भक्कम, मुलायम आणि धारदारही असते बघा. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमते तर कधी त्या आठवणीसह हृदयामध्ये नाती जपली जातात, ती कायमची बघा. या नात्यांच्या सहवासात जेव्हा तुम्ही येतात त्यावेळेस काय होतं, तर या नात्यांचे एक एक पदर म्हणजे एक एक पैलू तुमच्या लक्षात येतात. तर या नात्यांच्या आठवणीने कधी तुमच्या डोळ्यात पाणी येतं तर कधी त्या नात्यांच्या आठवणीने तुमच्या हृदयामध्ये त्या सगळ्या नात्यांची जपणूक केली असते. आणि ती एका दिवसाची नसते तर ती जपणूक असते कायमची, नेहमीची. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवतच राहते बघा. आई नेहमी आपल्या मुलाला घडवते, अगदी त्याच्या जन्मापासूनच. असे घडवताना कधी कुंतल्याच्या हळवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत ते तिचे काम चालू असते बघा. आपल्या मुलाला घडवण्यामध्ये बघा आपली आई काय करते, तर कधी एखादा चित्रकार असतो बघा, चित्रकार कसा त्याच्याकडे कुंचला असतो तर त्या कुंचल्याने हे नाजूकपणे तर रंग भरते. तर कधी काय करते, तर हातोडी आणि छिन्नी घेते आणि जसा तो शिल्पकार ते शिल्प घडवतो त्याप्रमाणे आपल्या मुलावरती संस्कार करते. म्हणजे कधी कधी अगदी नाजूकपणे वागते, तर ज्या वेळेस वेळ असेल तेव्हा मात्र अगदी कठोरपणे ही ती वागत असते. आणि यातूनच तुमचं जे संस्कार आहेत ते तुमच्यावरती पडत असतात. आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून जाते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली एक सुंदर चाल असते बघा. आईचं वर्णन त्यांनी केलंय, अगदी सुंदर वर्णन केलंय की ती कधी कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. अंगाई गीत असतं बघा, लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीत म्हटलं जातं. आणि त्या अंगाई गीताला लाभलेली ही सुंदर चाल असते. असं आईचं प्रेम या ओळींमधून आपल्याला व्यक्त होताना दिसतंय. त्याच्यानंतर आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःच माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागते बघा. हे जे जग आहे या जगाला भवसागराची उपमा दिलेली आहे लेखिकेने. भवसागर म्हणजे काय, एक प्रचंड असा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनमुखी नौका त्या समुद्रामध्ये घेऊन जायची. आणि ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे आणि ही तारेवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागणार आहे. मुलाला जगण्याची थोडी वाट कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो बघा. अतिशय सुंदर कल्पना आहे. हा जो भवसागर आहे, हा भवसागर म्हणजे काय, तर जगाचा भवसागर. भवसागर म्हणजे मोठा समुद्र वगैरे. या समुद्रामध्ये आपली नाव म्हणजे आयुष्यरूपी नाव ही आई त्या मुलाला त्या आयुष्यरूपी नावेमध्ये त्याला बसवते. आणि काय होतं, त्या भवसागरामध्ये काय करतात, तर प्रत्येकाला त्या जगण्याची कला आपल्या मुलाला शिकवते. मग या भवसागरामध्ये या आयुष्याची नाव ज्यावेळेस या मुलाची उतरते त्यावेळेस त्याच्याकडे बाप नावाचा एक वल्लभ असतो बघा. नाव चालवण्यासाठी दोघं बाजूंना ते जे नावाळी असतात तर ते नाव पुढे सरकण्यासाठी एक वल्लभ नावाचं एक
हे असतं काय साधन असतं की जे पाण्यामध्ये असं ढकललं की नाव पुढे पुढे सरकते. ते वल्लव, तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, वल्लव रे नाकवा, म्हणजे काय तर त्याच्या ते जे साधन असतं ते पाण्यामध्ये असं मागे पुढे केलं, मागे मागे केलं की नाव पुढे जाते आणि ते वल्लवली जाते, नाव वल्लवली जाते. तसं या भवसागर रूपी जगामध्ये या मुलाच्या आयुष्याला, आयुष्यरूपी नावेला पुढे सरकवण्यासाठी बाप नावाचं एक वल्लव असतं. या बाप नावाच्या वल्लवचं काम काय आहे, तर या मुलाची आयुष्याची नौका त्या भवसागरामध्ये व्यवस्थित चालावी, हे बापाचं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे. त्यासाठी मात्र संवाद नावाचा सेतू बांधला जावा लागतो बघा. संवाद नावाचा सेतू म्हणजे पूल. मग या बापाचं कर्तव्य काय, तर बाप त्या मुलाला आपल्या आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी मदत करतो, पण त्याच्यासाठी काय लागतं, तर संवाद रूपी सेतू असावा लागतो. बापाचं आणि मुलाचं या दोघांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे. मुलाला सुद्धा आपलं म्हणणं बापासमोर स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे आणि बापाने सुद्धा आपलं म्हणणं त्या मुलाला व्यवस्थित समजून सांगता आलं पाहिजे. म्हणजे काय, तर या दोघांमध्ये चांगल्या प्रकारचा संवाद घडवता आला पाहिजे. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं बघा. शेवटी बाप तो बापच असतो. आणि काय म्हणतो, या संवादामधून, बाप मुलाच्या संवादामधून बापाचं बाप असणं हे ठळकपणे जाणवतं की शेवटी बाप हा आपल्या मुलाची काळजीच घेतो. मायेचं आणि वात्सल्याचे पडदे भिडून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही बघा. हा जो मुलगा आहे काय करतं, लहानपणी त्याचे आई वडील त्याची काळजी घेतात, बाप त्याला संवाद साधतो, त्याच्याशी चांगलं वाईट काय ते सांगतो, त्याला हर प्रकारची मदत करतो. मग काय होतं, नंतर ते मूल हळूहळू मोठं होतं आणि आपले पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं लक्षातही येत नाही. मग त्याची झेप असते तेव्हा 7 समुद्रापार पलीकडे जायची. तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते बघा. ज्यावेळेस मुलगा लहान असतो त्यावेळेस काय होतं, त्या मुलाची काळजी या आईवडील घेत असतात आणि काय होतं, त्या मुलाची काळजी आईवडील घेत असताना हळूहळू त्या संस्कारातून मूल घडत जातं आणि तो मूल मोठं होतं, शिक्षण घेतं. शिक्षण घेतल्यानंतर त्याला चांगली नोकरी लागते आणि त्याची नोकरी जर का 7 समुद्र पार असेल, म्हणजे काय परदेशामध्ये जात असेल किंवा आपलं शहर सोडून तो दुसरीकडे जात असेल, तर काय होतं आणखी, तर काय होतं, तर त्या पुन्हा एकदा त्या तुटणाऱ्या नात्यांची वेदना, जी वेदना कशी आहे, असह्य आहे. आपल्या आई वडिलांना सोडून तो मुलगा पुन्हा बाहेर कुठेतरी जाणार आहे आणि वेदना फक्त त्या मुलालाच नाही तर त्या आई वडिलांना सुद्धा आहे. ही असह्य वेदना होते का, की पुन्हा ते नातं तुटणार असतं. मग आनंदाचा मुखवटा धारण करून आई वडिलांचं दुःख मुलांना करणार नाही असं कधी होईल का बघा. जरी ते आई वडिलांनी जरी आनंदाचा मुखवटा धारण केला असेल की ठीक आहे बाबा तू जा दुसऱ्या ठिकाणी, पण तरीही त्यांच्या मनात असलेलं जे दुःख आहे ते त्या मुलाला करणार नाही का बरं. ही आई वडिलांच्या जीवाची उलाढाल कधीही न करणारी असते मुलांसाठी. काही काही मुलांना मात्र या आई वडिलांच्या मनातली ही जी घालमेल आहे ही मात्र कळत नाही. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आई वडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचवलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात बरं बघा. शेवटी हा मुलगा ज्यावेळेस आपलं शहर सोडून, आपलं घर सोडून, आई वडिलांना सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेस काय होतं, तर या विश्वामध्ये आपण परके आहोत ही भावना या आई वडिलांच्या मनामध्ये निर्माण होते की आपण ज्या मुलाला लहानपणापासून वाढवलं तो मुलगाही आपल्याला सोडून जातोय. म्हणजे काय, जे नातं आहे ते नातं संपवून जातोय. ही परकेपणाची भावना त्यांच्या मनामध्ये असते. तरीही काय करतात, ते हात उंचवतात. कशासाठी, त्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी. आणि त्या उंचवलेला हात तसाच ठेवून त्या मुलाच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे ते आणखी काय करू शकणार बघा. त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला पुन्हा ते धीर देतात की आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभं राहू. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती बघा. आईचं तुम्ही जर का मराठी कविता बघितल्या, गाणी बघितली तर सगळ्या कवितांमध्ये आईची महिमा व्यक्त केली गेलेली आहे. साने गुरुजीने सुद्धा पुस्तक लिहिलं, श्यामची आई, आईलाच महत्व दिलं गेलंय.
काही झालं तरी आईला महत्व आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरती हा जो जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्या चेहऱ्यामागे ओघळणारे देखील अश्रूच असतात. बघा, सगळीकडे आईची थोरवी व्यक्त केली जाते, पण बापाची महती मात्र कुठे सांगितली जात नाही. बघा, आता आपण बघतोय की सगळे लोक आईची महती व्यक्त करतात, आईची महती व्यक्त करतात, पण बापाची जी कर्तव्य आहेत बापाकडे मात्र कोणी बघत नाही. जर तुम्ही त्या बापाचा मुखवटा जर का दूर केला तर तुम्हालाही दिसेल की त्या मुखवट्याच्या आड त्या बापाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच वाहत असतात. म्हणजे काय, आईची महती तर आपण सर्व जाणतो, पण बापाचं महत्व सुद्धा आपण जाणायला पाहिजे. आणि त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने ते पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया आहे. तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून पडतात. बघा, हे जे नातं एकाच बाजूने नसतं तर दोघं बाजूंनी ते नातं जुळून येतं. नाहीतर काय होतं, जर का बघा एखादी साखळी आहे, त्या साखळीमध्ये जर का 2-3 पार्ट जर तुम्ही काढून टाकले तर ती साखळी तुटून जाते. तसंच नात्यांचं सुद्धा आहे. ही नाती दोघांकडनं जुळलेली असतील तरच ती नात्यांची वीण, ती माळ तयार होईल, नाहीतर ते नातं काही तयार होणार नाही. आता पुढचं नातं त्यांनी लेखिकेने सांगितलंय ते म्हणजे मैत्री. पुढचं नातं आहे मैत्रीचं. मैत्री हे असंच एक नातं आहे, अतिशय सरळ असं हे नातं जगताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावे लागते. बघा, मैत्रीचं नातं बघा काय याचं वैशिष्ट्य असं आहे की हे नातं अतिशय सरळ आहे आणि हे नातं जगताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच हे नातं अनादी अनंताचं आणि नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते म्हणून म्हटलं जातं. मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. बघा, दोन मित्र असतात पण त्या दोघांची मैत्री कधी दिसत नसते. हे अतिशय संवेदनशील असा हा प्रकार आहे आणि दोघांना एकाच वेळी या गोष्टींचा जो प्रकार, जो दोघांना या दोघांची जी मैत्री असते ती एकाच वेळी दोघांमध्ये समाविष्ट असते. जी स्वप्न एक मित्र बघतो तेच स्वप्न दुसराही मित्र बघतो, तेव्हाच हे मैत्रीचं नातं निर्माण होतं. असं म्हणतात की मित्र जरी समोर दिसत असला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्याची अशी अनेक नाती आवश्यक असतात, त्यासाठी गरज भासते ती एखाद्या हितचिंतकाची, त्याच्या मार्गदर्शकाची किंवा गुरूंची. भारतीय परंपरेमध्ये तर गुरूंकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळामध्ये परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकून जातो. बघा, आपल्याकडे तर गुरु शिष्याची परंपरा आहे आणि ज्यावेळेस शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेस तो शिष्य काय करतो, त्या शिष्य आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देतो आणि मग गुरु त्या गुरुदक्षिणा घेतल्यानंतर त्या शिष्याच्या कानामध्ये गुरुमंत्र देतो. हा गुरुमंत्र कशासाठी असतो की पुढच्या खडतर आयुष्यामध्ये, पुढच्या कठीण आयुष्यामध्ये त्या गुरुमंत्राचा आधार घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य त्या संकटांमध्ये मात करावी म्हणून तो गुरुमंत्र असतो. आणखी पुढचं एक नातं आहे लेखिकेने सांगितलं ते म्हणजे शेजार धर्म. आता शेजार धर्म हे पण असे एक नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला तर वैराच्या सुद्धा मर्यादा ओलांडतो. बघा, शेजार धर्मामध्ये तुमचे शेजारी जर का चांगला माणूस असेल तर तुम्ही त्याच्याशी जर का मैत्री केली असेल तर तुमचं ते नातं जे आहे ते आयुष्यभर चालतं. म्हणजे काय, तर तुमचा जो स्नेह आहे, तो जे प्रेम आहे ते खूप सगळ्या गोष्टी ओलांडतं. पण जर का त्याच्याशी तुमचं वैर असेल तर मात्र आपण आपल्या शेजाऱ्याशी भांडतो, वैराच्या मर्यादा सुद्धा आपण ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी अशीच काही नाती असतात की ते विसरू म्हटलं तरी विसरून जाता येत नाही. असंच एक नातं आहे ते म्हणजे आजीचं असतं. बघा, आणखी एक नातं सांगितलं लेखिकेने, आजीचं नातं. झोपताना रोज एक नवीन गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीतच जपावी लागतं. बघा, आता घरामध्ये जी आजी आहे ती आता पूर्वीसारखी आजी राहिली नाही, तर आताची आजी मॉडर्न आजी राहिली आहे. पूर्वीच्या काळी मात्र काय होतं, जी आपली आजी होती ती रोज रात्री संध्याकाळी आपल्याला एक नवीन गोष्ट सांगायची. मग आता तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मन मग दुःखी करून जातो. आता घरामध्ये आजीच राहत नाही का, की जे घरातले जे म्हातारी माणसं आहेत त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. आजकालच्या समाजामध्ये आई वडिलांना
आई वडील म्हातारे झाले की त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. म्हणजे घरामध्ये आजी राहील का मग? मग आजीला जर का शोधायचं असेल तर आपली पावलं त्या वृद्धाश्रमाकडे वळवावी लागतात. आणि म्हणून हे सगळं, या सगळ्या प्रसंगाने आपलं मन दुःखी होऊन जातं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागला तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. बघा, जो मुलगा जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या मागे जी नाती असतात, तो तरुण होतो तेव्हा त्याला वेगळी नाती मिळतात. पण जेव्हा तो म्हातारा होतो म्हणजे वृद्धावस्थेकडे जातो तेव्हा तो मागे वळून पाहतो की आपण किती नाती जोडलेली आहेत. किंबहुना ते अपरिहार्यच असते. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात त्याच्या समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. बघा, आतापर्यंत वृद्ध अवस्थेमुळे आल्यानंतर जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला कळतं की सगळ्या ज्या नाती आहेत त्या नात्यांनी, प्रत्येक नात्यांनी एक मुखवटा धारण केलेला आहे. आणि या अवस्थेमध्ये, या वृद्धकालाच्या अवस्थेमध्ये सगळे मुखवटे गळून जातात आणि एक निखळ असं नातं त्याच्या समोर असतं. सगळ्या प्रकारच्या मान अपमान, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एक कात टाकून त्याच्या समोर येतात. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. बघा, उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगामध्ये म्हणजे काय, तर आता वृद्धावस्था आलेली आणि वृद्धावस्था आल्यानंतर या जगातून त्या जगात तो केव्हा जाईल त्यालाही माहिती नसतं. म्हणजे काय, तर त्याला केव्हा मरण येईल हे त्याला माहिती नसतं. म्हणून काय होतं, तर या गोष्टींमुळे सर्व मुखवटे जे आहेत ते गळून पडतात आणि त्यालाही सांगता येत नाही की आपल्याला केव्हा मृत्यू होईल. पिकलं पान गळलं तरी नवीन पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे. बघा, जरी मृत्यू झाला तरी एखाद्या झाडाची पिकलेलं पान जरी पडलं तर तरी ते झाड मरतं का, तर त्याला नवीन पालवी फुटते. याला हा निसर्गाचा नियम आहे, यातून कोणी सुटणार नाही. हे शाश्वत सत्य आपल्याला मान्य करावं लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्या पलीकडे हे जाणारं, ज्याला शब्दांच्या क्षितिजाचं काय पण शब्दांच्या आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठच चालल्याची हुरहुर असली तरी त्याच्या शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची ही वीड अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. बघा, अशा प्रकारे मीरा शिंदे यांनी आपल्या या पाठामधून नात्यांचं महत्व काय आहे, या नात्यांचं महत्व आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी नाती आहेत, जन्मापासून जी नाती आपल्याला प्राप्त होतात, जसं जसं आपण मोठे होत जातो तसतशी नवनवीन नात्यांशी आपला संबंध येतो. आणि ज्यावेळेस तो मुलगा वृद्ध होतो म्हणजे म्हातारा होतो त्यावेळेस तो जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्याला त्या नात्यांमध्ये असलेले जे मुखवटे आहेत ते सगळे मुखवटे गळून पडलेले दिसतात आणि एक प्रकारचं एक निखळ नातं त्याच्या समोर असतं. आणि या निखळ नात्यातूनच त्याला वाटतं की आता आपण हे जग सोडून जाणार आहोत. म्हणजे काय, या जगाचा उंबरठा ओलांडून आपण पुढच्या जगात जाणार आहोत. पण या गोष्टीमध्ये सुद्धा काय आहे की या अशा वातावरणामध्ये सुद्धा या गोष्टींमुळे त्याच्या मनामध्ये जो मान अपमान असतो, जो अहंगंड असतो, तो सगळा गळून पडलेला असतो. आणि पुन्हा त्याला माहिती असतं जरी हा जन्म संपलेला आहे तरीही पुढे काहीतरी आहे, पुढचं काहीतरी आणखी नवीन काहीतरी आपल्याला मिळेल. म्हणजे काय, तर शेवटामध्ये सुद्धा एक पुढची सुरुवात असते. बघा, एखादी गोष्ट संपली म्हणजे ती गोष्ट तिथं संपत नाही, तर तिथून पुन्हा नवीन काहीतरी सुरू होतं. हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणूनच ही जी नात्याची घट्ट वीण आहे ती अशीच घट्ट त्याला पकडून ठेवते. आणि म्हणूनच ही या गोष्टींमुळे आपलं जीवन अतिशय समृद्ध होत जातं, असं मीरा शिंदे यांनी या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर लेखिकेने या पाठामधून माणसांमधले असलेलं नात्यांचं वर्णन कसं केलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. जीवन जगत असताना या नात्यांमुळेच आपल्याला आधार मिळाला आणि या आधारामुळेच आपण आपले संबंध निर्माण केले, आपली नाती निर्माण केली. आणि म्हणून या नात्यांचं महत्व या पाठामध्ये, नात्यांची घट्ट वीट या पाठातून मीरा शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
अशा प्रकारे हा पाठ आज आपण बघितलेला आहे. तर तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, मग थांबूया. जय हिंद.